एक मनाच्या आतून येते आणि ती माझी प्रतिक्रिया त्या पद्धतीने होती. ऋतुजी, तुमची प्रतिक्रिया काय होती? तुम्हाला वाटत होतं का तुम्ही रेसमध्ये आहात? थँक्स टू प्रसार माध्यम. मी तुम्हाला सगळ्यांना थँक्स बोलते, कारण की माझं नाव डिक्लेअर झाल्यानंतर 15 दिवस तुम्हीच चालवत होता. म्हणजे ह्याचा अर्थ माझी सक्षमता तुम्हीच पाहिली असं म्हणायला मला हरकत नाही. तर गेली 15 दिवस ऋतू तावडे, आमच्या राजश्रीताई, सगळ्यांचीच नावं चालत होती. तर मी म्हणत होती चला चाललंय तर चालू दे, चांगली गोष्ट आहे. तर म्हणजे आम्ही आशा बांधत गेलो असं झालं का? म्हणून तर मी तुम्हाला थँक्स म्हणते की तुम्ही ते चांगलं चालवलं नाव. तुमच्या मनात नव्हतं पण नाही, माझ्या माझ्याही मनात होतच की जर ही संधी मिळाली तर मी का नाही मुंबईकरांची सेवा करू. खरं सांगायचं तर मॅडम, आय डोंट लाईक पॉलिटिक्स. माझं प्रोफेशन डिफरंट होतं. माझे स्कूल आहेत, कम्प्युटर अकॅडमी आहे, शेअर मार्केटमध्ये मी खूप चांगलं काम करते आणि त्यामुळे मला बिलकुलही पॉलिटिक्स आवडत नव्हतं. समाजकार्य मी करत होते, परंतु माझे मिस्टर संग्रामसिंह निकम ह्यांना खूप पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आणि ते आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब यांचे खूप क्लोज फ्रेंड होते आणि फ्रॉम फर्स्ट त्यांचं हे होतं की बाहेरच्या लोकांना आम्ही निवडून आणायचो आणि असं राजकारण चालायचं. पण थोड्या दिवसांनी असं झालं की जेवढं आपल्याला काम करायचं आहे तितकं पोचलं जात नाही आणि मग महिला आरक्षण आणि मग माझी निवड. खरं तर भांडण होतं ते टोटल की नाही मला इलेक्शनमध्ये उभं राहायचं. पण आफ्टर तुम्ही नाही म्हणत होता? बिलकुलच नाही. म्हणजे एवढ्यापर्यंत की वी विल टेक म्हणजे पण आफ्टर दॅट लेडीज वार्ड पडला आणि मग इतकं सुंदर कारकीर्द गेली की मी जिल्हाध्यक्ष बीजेपीचे म्हणून काम केलं. आणि माझी एक सवय आहे की मी दर गुढीपाडव्याला माझं एक एम लिहिते आणि ते मी पुढच्या पाडव्याला नक्की करते म्हणजे करते. मी ठरवलं नव्हतं आणि तुम्ही गुढीपाडव्याला लिहून ठेवलं होतं? मला अपेक्षा नाही, माझं ते ठामच मत होतं आणि मी ते लिहून ठेवलं होतं की मला मेयर व्हायचंय आणि कोल्हापूर शहरामध्ये महायुती आणि मी महायुतीची पहिली कोल्हापूरची महापौर म्हणून माझी निवड झाली. जयश्रीजी, तुम्ही मात्र पहिली टर्म निवडून आला आणि तुम्ही प्रचंड लकी म्हटलं पाहिजे की पहिल्या टर्म मध्ये तुम्ही महापौर झालात. तुम्हाला असं वाटलं होतं का की पहिल्याच टर्म मध्ये आपल्याला महापौर बनता येईल? नाही, याचं मी पाहिलं, मी म्हणजे वाटलं नाही की मी महापौर होईल म्हणून. मी सर्वप्रथम माननीय श्री दिलीपराव देशमुख साहेब, माननीय श्री अमित भैया देशमुख साहेब यांना मी यांना ही मान्य करते की त्यांनी मला नगरसेवकाची ही पहिली प्रायोरिटी दिली. त्याच्यामुळे मी त्यांना असं म्हणणं आहे की माझं आभार व्यक्त करते मी त्यांना. आणि त्यांचं माझं म्हणणं आहे की मी नगरसेविका होईल. नगरसेविका हे निवडून आल्याच्या नंतर हे महापौर हे महिलाला सुटलं लातूरसाठी आणि ते बी एसी ला सुटलं. ही त्याची बी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्राधान्य त्यांच्या संविधानाला देते. मी भीमराज की बेटी हूं, मैं जय भीमवाली हूं. ही गोष्ट माझ्या बाबासाहेबाच्या कृपेमुळे मला मिळाली, त्यांच्या संविधानाच्या हक्कामुळे मिळाली. हे माझं म्हणणं आहे की हे काम खूप जोखमीचं आहे. पण तुम्हाला जेव्हा SC आरक्षण जाहीर झालं, महिला आरक्षण जाहीर झालं, त्यावेळेला मग तुम्हाला कॉन्फिडन्स वाटला का की तुम्ही महापौर बनणार? याचं नाही, रेसमध्ये होतो. अच्छा, रेस मध्ये आलात असं? रेस मध्ये होते. अच्छा, बघ झालं त्यावेळेला कसं वाटलं तुम्हाला? की मला असं माझं ज्यावेळेस नाव पुकारलं त्यावेळेस मला खूप आश्चर्य वाटलं. वाण्या, या चर्चा रंगत आलेल्या असतानाच आता आपली इथली महापौरांची पॉवर आणखीन वाढली आहे, कारण आणखीन 5व्या महापौर, महिला महापौर इथे आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही आपण स्वागत करूया. ठाण्याच्या महिला महापौर शर्मिला पिंपलोळकर यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सरिता, आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूया. शर्मिलाजी, आम्ही आता तुमच्याकडे येतो. तुम्ही बराचसा भाग मिस केला, पण त्यातला एक महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. तुम्हाला माहिती होतं का की तुम्ही रेसमध्ये आहात असं तुम्हाला वाटलं होतं का महापौर पदाच्या? माझ्यासाठी शॉकिंगच होतं, कारण 2 वर्षाचा म्हणजे 2017 मध्ये पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर 2022 मध्ये आपला कार्यकाळ संपला होता. पण तरी पण लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी साहेबांनी बराच विशेष निधी ठाणे शहरासाठी सर्व नगरसेवकांना दिला आणि त्याच्यातून विकास कामं घडत गेली आणि लोकांच्या संपर्कात आम्ही राहिलो. आणि मला वाटतं 2026 मध्ये पुन्हा एकदा उमेदवारी लेडीज वॉर्ड म्हणून मिळाली. आज आम्ही सर्वजण महापौर आहोत आणि सर्वजण आपापल्या शहराचं आपल्या याचं नेतृत्व करतायत. तर खरंच इथे आज आल्यानंतर खूप आनंद होतोय. खरं तर तुमचे जे अनुभव